ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील जागा वाटपाचा तिढा आता सुटल्यामध्ये जमा आहे। मुंबईतील जागा वाटपावर आज अंतिम हात फिरवला जाणार आहे। दोन्ही पक्षांनी दावा केलेल्या जागांचा वाद मिटवण्यामध्ये नेत्यांना यश आलंय। शिवडी, माहीम, भांडूप, विक्रोळी भागातील काही जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होती आणि त्यामुळे जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणं बाकी होतं। मात्र हा वाद आता मिटलेला आहे। दोन्ही पक्षांची ताकद नसलेल्या प्रभागात सुद्धा नेमके कोणाचे उमेदवार असावेत यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे। खरं तर दोन्ही पक्षांचे कोर वोटर्स हे मराठी आहेत आणि त्यामुळे मग मराठी बहुल भागांमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची, कोणाला ती जागा सुटणार यावरून सगळा वाद होता। संदीप देशपांडे मनसेचे मुंबई अध्यक्ष बोलतायत, आपण ऐकूया। मनसेच्या युतीच्या संदर्भातली अधिकृत घोषणा सुद्धा झालेली नाही। मला असं वाटतं युती घोषणा काय ओपन सिक्रेटच आहे, त्याच्यामध्ये काही विषय नाहीये। पण अजून काही जागांवर आमचे नेते मंडळी चर्चा करतायत, ती चर्चा चालू आहे आणि चर्चा झाली की युती तर झालेलीच आहे, होण्याच्याच मार्गावर आहे। ऑफिशियली त्याची घोषणा सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी करतील। परंतु संजय राऊत मात्र आज कार्यक्रम होणार आहे, भव्य कार्यक्रम होणार आहे असं रोज म्हणतायत। नाही, कार्यक्रम कधी करायचा, युती जाहीर कधी करायची याच्या संदर्भातला निर्णय राजसाहेब आणि उद्धवसाहेब मिळून घेतील, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाहीये। जागा वाटपाची चर्चा अजून चालू आहे, ती झाली की तुम्हाला सांगू। काही महत्वाच्या जागांवर तिढा होता, भांडूप असेल, शिवडी विषय असेल, काय झालंय? तिढा नाहीये, तिढा कुठल्याही जागेवर नाहीये। पण शेवट तुमचा कार्यकर्ता कोण लढवणार, आमचा कार्यकर्ता कोण लढवणार आहे, त्याच्यामध्ये कोण जास्ती चांगला असेल का याच्या संदर्भात चर्चा होत राहते। डेटा गोळा केला जातो, डेटा अनालिसिस केला जातो, या गोष्टीला थोडा वेळ जातो, त्यामुळे तिथे चर्चा अजून चालू आहे। परंतु मनसेला समाधानकारक जागा मिळतील असं दिसतंय का चित्र आतापर्यंत तरी? मला असं वाटतं, बघा कसं आहे, शेवट मुंबईसाठी म्हणून ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि मराठी माणसासाठी ही निवडणूक लढवायची आहे। ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे, ती लढाई आम्ही लढणार आहोत। त्याच्यामध्ये जागा हा विषय नाहीये, पण शेवट त्याच्यावर चर्चा होत असते। परंतु तुमच्या इकडचे जे नाराज लोक असतील ते आयते युतीला जाऊन मिळण्याची शक्यता असते म्हणून घोषणा होत नाही। आमच्याकडे कोणीही नाराज होणार नाही, ना त्यांच्याकडे कोणी नाराज होणार। मला असं वाटतं मुंबईसाठी सॅक्रिफाईस करायला सगळेजण तयार आहेत, बलिदान द्यायला सगळेजण तयार आहेत, त्यामुळे अशी कुठलीही नाराजी नाही। पण शेवट उमेदवार कुठला निवडून येऊ शकतो, काय होऊ शकतं, त्याचे परिणाम काय होऊ शकतात, कुठल्या वॉर्डात कोण, या सगळ्या गोष्टी हा चर्चेचा भाग असतो। ती चर्चा अजून आमचे नेते मंडळी करत आहेत। एंट्री होती आहे, तर कशा पद्धतीने बघता आणि त्यांना निलेश राणेंच्या समोर कोणाला उभं केलं असं आहे? ते कणकवली वगैरे ठीक आहे, मुंबईचं काय समजायचं? मुंबई महापालिकेसाठी त्यांच्यावर जबाबदारी दिली असते। जबाबदारी बघा, कुठल्या पक्षाने कोणावर जबाबदारी देते त्याचा प्रश्न आहे। ही जबाबदारी पेलवणार आहे का, हाही सुद्धा प्रश्न। जबाबदारी द्यायला काय कोणी देतं, पण ती पेलवली पण पाहिजे ना। संदीपजी, शेवटचा प्रश्न, युतीची घोषणा कधी होणार आहे? लवकरच, सगळे लवकरच म्हणतात। संदीप देशपांडे प्रतिक्रिया देत होते आणि लवकरच युतीची घोषणा होईल असं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे। तर आता केवळ औपचारिकता बाकी आहे, युती झाल्याच जमा आहे, इट्स अ ओपन सिक्रेट असं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे। मनसेच्या नेत्यांची राज ठाकरेंसोबत बैठक पार पडली आणि त्यानंतर संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे। कुठे कोणता उमेदवार द्यायचा यावर चर्चा सुरू असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे।